नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील रेस्पिरेटरी सिस्टम यामधील ब्रॉन्कायटिस या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आहे डेफिनेशन. ब्रॉन्कायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्कियल ट्यूब विच कॅरियर टू फ्रॉम लंग्स. म्हणजेच श्वासवाहिन्यांना दाह झाल्यास या कंडिशनला ब्रॉन्कायटिस असे म्हणतात. नेक्स्ट, ब्रॉन्कायटिसचं क्लासिफिकेशन आहे. तर याचं क्लासिफिकेशन दोन भागामध्ये केलेलं आहे. सर्वप्रथम आहे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस आणि सेकंड क्लासिफिकेशन आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. तर सर्वप्रथम ॲक्यूट ब्रॉन्कायटिस काय आहे हे पाहूया. तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिस यामध्ये श्वासवाहिन्यांना दाह असल्यामुळे त्या ठिकाणी म्युकसची निर्मिती जास्त होते. तसेच या म्युकसमध्ये जंतूंचा अटकाव होतो. त्यामुळे खोकल्याबरोबरच किंवा स्पुटम बरोबरच जंतू बाहेर पडतात आणि श्वासवाहिन्यांच्या भिंतीला सूज आल्याने आतील पोकळी कमी होऊन उच्छ्वास मोठा होतो व त्या उच्छ्वासामधून आवाज येतो. तर ॲक्यूट ब्रॉन्कायटिसचे काय काय कॉजेस आहेत ते पाहूया. तर यामध्ये कोल्ड सेन्सेशन झाल्यामुळं ब्रॉन्कायटिस होतो. तसेच मिझल्स आजार झाल्यामुळं होऊ शकतो. यासोबत कफ असल्यामुळं होतो. तसेच कशाची ॲलर्जी असेल तर होऊ शकतो. जी व्यक्ती स्मोकिंग करते त्यामुळे सुद्धा ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. व जर काही अदर रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल यामुळे सुद्धा ब्रॉन्कायटिस होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, ॲक्यूट ब्रॉन्कायटिसचे काय काय चिन्हे आणि लक्षणे आहेत ते पाहूया. तर या आजाराची अचानक सुरुवात होते. या आजारामध्ये व्यक्तीला फीवर असतो. तसेच बॉडीमध्ये पेन असतो, डोके दुखत असते, कोरडा खोकला येत असतो. तसेच 2 ते 3 दिवसाच्या नंतर खोकला आणि खोकल्यासोबतच म्युकस येत असते. याचसोबत नाकामधून वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकू येतो. तसेच उलटी होऊ शकते, मळमळ होऊ शकते, डायरिया होऊ शकतो. याचसोबत खोकल्यासोबत आलेल्या म्युकसचा कलर हा येलो किंवा ग्रीन असतो आणि हे कलर्स बॅक्टेरियाचे इन्फेक्शन असलेले दर्शवतात. याचसोबत रुग्णाला चेस्ट पेन असतो, श्वास घेण्याला परेशानी होत असते, रुग्णाची भौतिक हालचाल कमी होते आणि रुग्णाला थकवा असतो. नेक्स्ट, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम फिजिकल एक्झामिनेशन करतो, याचसोबत हिस्ट्री कलेक्शन करतो, रुग्णाची ब्लड टेस्ट करतो, कंप्लीट ब्लड काउंट करतो, हिमोग्लोबिन टेस्ट करतो आणि स्पुटम टेस्ट करतो. तसेच पल्मोनरी फंक्शन टेस्टसुद्धा आपण ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णाला करतो. नेक्स्ट, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णांची मॅनेजमेंट कशी करायची हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे मेडिकल मॅनेजमेंट. तर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये अँटीबायोटिक्स मेडिसिन्स देतात, अँटी इमेटिक्स देतात, अँटीपायरेटिक्स देतात, ॲनॅल्जेसिक्स देतात. त्याचसोबत अँटी इन्फ्लामेटरी ड्रग देतात, नेबुलायझेशन्स देतात म्हणजेच एअरवे क्लिअर करणे, तसेच स्टिरॉइड्स देतात. नेक्स्ट, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट कशी करायची हे आपण समोर पाहणार आहोत. कारण क्रोनिक ब्रॉन्कायटिसमधील नर्सिंग मॅनेजमेंट आणि ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमधील नर्सिंग मॅनेजमेंट सेमच आहे. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिस काय आहे हे पाहूया. तर यामध्ये श्वासवाहिन्या किंवा वायुवाहिन्यांना दीर्घकालीन दाह झाल्यामुळे जी परिस्थिती उद्भवते त्याला क्रोनिक ब्रॉन्कायटिस असे म्हणतात. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिसची पॅथोफिजिओलॉजी पाहूया. म्हणजेच हा आजार शरीरामध्ये कसा निर्माण होतो. सर्वप्रथम श्वासवाहिन्यांना जंतू संसर्ग झाल्याने म्युकसची निर्मिती जास्त प्रमाणात होते. नंतर खोकला दीर्घकाळ असतो. याचसोबत मोठ्या श्वासवाहिन्यामधील सबम्युकोजल ग्रंथींचा आकार व प्रमाणही वाढते. तसेच ही लक्षणे 2 ते 3 महिने असतात. याचसोबत उच्छ्वास बाहेर पडण्यास त्रास होतो. तसेच उच्छ्वासाचा आवाज येतो आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस होण्याचे काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे स्मोकिंग. तसेच हवेतील जे प्रदूषण असते त्यामुळे होऊ शकतो. तसेच जी व्यक्ती खूप जास्त वय झालेली आहे अशा रुग्णाला ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात क्रोनिक ब्रॉन्कायटिस आढळून येतो. यासोबत धूळ, तसेच धूर आणि वाफ असलेल्या ठिकाणचे व्यवसाय असतील, एक्झाम्पलमध्ये कोळशाची खाण असेल
किंवा सूतगिरणीसारखे व्यवसाय असतील, या ठिकाणी काम केल्यामुळे सुद्धा क्रोनिक ब्रॉन्कायटिस होतो. तर क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे साइन अँड सिम्पटम्स काय दिसतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम स्टेज 1चे साइन अँड सिम्पटम पाहूया. तर या स्टेजमध्ये सकाळी जास्त खोकला असतो, तसेच खोकल्यानंतर पातळ पांढरी थुंकी पडते, त्याला म्युकॉइड असे म्हणतात. तसेच श्वसन घ्यायला त्रास होतो, याचसोबत श्वसनाची गती वाढते, श्वसनाचा आवाज येतो. तसेच जर थोडे काही काम केले तर लगेच धाप लागते. याचसोबत हिवाळ्यामध्ये याचा त्रास खूप जास्त प्रमाणात असतो. तसेच सतत व जास्त खोकला येऊ लागतो व नंतर पिवळ्या रंगाचा स्पुटम बाहेर येऊ लागतो. नेक्स्ट, स्टेज 2 मधील असलेल्या ब्रॉन्कायटिस रुग्णामध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम धूम्रपान बंद केले नाही तर त्याचा त्रास जास्त वाढतो. तसेच स्पुटमचे प्रमाण वाढल्यामुळे श्वासमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. याचसोबत ही अवस्था वाढतच राहिली तर याचा परिणाम घशावर सुद्धा होतो. तसेच चेहरा निळसर सुकल्यासारखा दिसतो, पायावर सूज येते. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णामध्ये स्टेज 3चे काय काय साइन अँड सिम्पटम्स दिसतात ते पाहूया. तर या स्टेजमध्ये श्वसनाचे कार्य व्यवस्थित होत नाही, तसेच रेस्पायरेटरी फेल्युअर होण्याची शक्यता असते. याचसोबत रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे तीव्र स्वरूपी निलंग अवस्था येऊ शकते, तसेच मानसिक अवस्था बिघडते. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णांचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करायचे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम फिजिकल एक्झामिनेशन करावे, नंतर हिस्ट्री कलेक्शन करावे, याचसोबत ब्लड टेस्ट करतात, कंप्लीट ब्लड काउंट करतात, तसेच हिमोग्लोबिनची टेस्ट करतात, तसेच ESR टेस्ट करतात, स्पुटम कल्चर करतात आणि रुग्णाचा चेस्ट एक्सरे करतात. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णांची मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला अँटीबायोटिक्स मेडिसिन्स देतात, ज्यामध्ये ॲझिथ्रोमायसिन आणि ॲमॉक्झिसिलिन हे औषध देतात. याचसोबत ब्रॉन्कोडायलेटर्स हे मेडिसिन्स देतात, ज्यामध्ये खोकला कमी करण्यासाठी आणि ब्रॉन्कायला डायलेट करण्यासाठी सॅल्बुमन हे औषध देतात. तसेच इन्हालेशन देतात, नेबुलायझेशन देतात, डायोरेटिक्स मेडिसिन्स देतात, लॅसिक्स देतात. नेक्स्ट, सर्जिकल मॅनेजमेंट कशी करायची हे पाहूया. यामध्ये एंडोट्रॅकियल सेक्शन करतात. तर यामध्ये श्वसन नलिकेमध्ये एंडोट्रॅकियल ट्यूब घालून सक्शन मशीनने सर्व स्पुटम बाहेर काढले जाते. नेक्स्ट, क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात, म्हणजेच काय काय विपरीत परिणाम असतात ते पाहूया. यामध्ये COPD डिसीज होऊ शकतात, म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होऊ शकतात. तसेच ॲक्यूट रेस्पायरेटरी फेल्युअर होऊ शकतो, निमोथोरॅक्स होऊ शकतो. नेक्स्ट, नर्सिंग मॅनेजमेंट कशी करायची हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करतात, तसेच असेस द पेशंट कंडिशन. तर रुग्णाची कंडिशन असेस करतो. यामध्ये चेक द व्हायटल सायन्स, म्हणजेच रुग्णाचे टेम्परेचर, पल्स, रेस्पायरेशन आणि ब्लड प्रेशर चेक करावे. याचसोबत रुग्णाला लिक्विड डाईट प्रोव्हाइड करावे, तसेच बॅलन्स डाईट प्रोव्हाइड करावे. रुग्णाला ऑइली आणि तिखट डाईट देऊ नये. याचसोबत जसे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले आहे त्या पद्धतीने रुग्णास मेडिकेशन्स द्यावे. याचसोबत रुग्णाला हेल्थ एज्युकेशन द्यावे. रुग्णाला क्रॉस इन्फेक्शन होऊ नये यासाठी सावधानता बाळगावी. रुग्णाला आरामदायी वाटेल अशी बेड रेस्ट द्यावी. तसेच रुग्णाचे टेम्परेचर मेंटेन करावे. यासोबत रुग्णाचे इनपुट आणि आउटपुट फ्लुइड मेंटेन करावे. योग्य डाईट द्यावी. तसेच रुग्णाच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे पण लक्ष द्यावे आणि रुग्णाला मानसिक सपोर्ट द्यावा. थँक्यू.